विज्ञानावर आधारित प्रश्नांची उत्तरे. तांबड्या पेशी शरीरातील पेशींना कशाचा पुरवठा करतात? ऑक्सिजनचा. 1 घन मिलीलिटर रक्तात सुमारे किती तांबड्या रक्तपेशी असतात? 50 लाख. पांढऱ्या पेशींच्या रक्तातील प्रमाण 1 घन मिलीलिटर मागे किती आहे? 8000. रक्तातील कोणत्या पेशी आपला आकार बदलू शकतात? पांढऱ्या पेशी. रक्ताचे 4 गट कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केले? लँडस्टाइनर. अन्ननलिकेची सुरुवात कशापासून होते? मुखापासून. दमडी, शीर, केशवाहिनी हे कशाचे प्रकार आहेत? रक्तवाहिन्याचे. हृदयातून शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या नसांना काय म्हणतात? धमन्या. लाळेमुळे कोणत्या पदार्थाचे पचन सुरू होते? पिष्टमय पदार्थ. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि रेनिन ही विकरे कोणत्या रसात असतात? जठर रसात. अन्नाचे शोषण मुख्यतः कोणत्या आंतरेंद्रियात होते? लहान आतडे. नेत्रभिंग अपारदर्शक होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? मोतीबिंदू. चेतासंस्थेचा सर्वात महत्त्वाचा सुसंघटित भाग कोणता आहे? मेंदू. कोणते इंद्रिय शरीराचा समतोल राखण्याचे कार्य करते? कान. मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय म्हणतात? मस्तिष्क. नेत्रगोलाच्या बाहेरील आवरणाला काय म्हणतात? श्वेतपटल. मानवी चेहऱ्यात एकूण किती हाडे असतात? 14. शरीराच्या उंचीचे नियंत्रण कोणत्या ग्रंथी करतात? पियुषिका ग्रंथी. मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? 206. मानवाच्या डोक्याच्या कवटीत एकूण किती हाडे असतात? 8. कुमारी राधिका गजानन वानखेडे या विद्यार्थिनीने अचूक उत्तर सांगितल्याबद्दल राधिकाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.